नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मागील लेक्चरमध्ये आपण घटनेचा भाग 3 बघितला होता, ज्यामध्ये आपण मूलभूत हक्क बघत होतो. आपला पार्ट 1 इथे झालेला होता आणि आता आपला दुसरा पार्ट असणार आहे, पार्ट 2. या पार्ट 2 मध्ये आपण उर्वरित जे काही कलम आहे, आपण कलम 12 ते 35 दरम्यान जे फंडामेंटल राईट आहेत, त्यातली कलम 12 पासनं कलम 21A दरम्यानची जी काही कलमे होती, ती कलमे आपण मागच्या आपल्या लेक्चरमध्ये पूर्ण केली होती. हे डिटेल स्वरूपातलं लेक्चर घेण्यात आलं होतं आणि ह्या डिटेल लेक्चरमधून तुम्हाला आयोगाचे जे काही प्रश्न असणार आहे ते कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केला होता. म्हणजे या लेक्चरच्या बाहेर आयोगाचे प्रश्न जाणार नाही याची आपण काय ठेवलेली शाश्वती ठेवलेली होती एक प्रकारे. ठीक आहे. तर आपण कलम 22 वर सरळ येऊयात. ठीक आहे. कालचे हे लेक्चर तुम्ही बघितले असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कलम 12 ते 21A दरम्यान मी लेक्चर घेतला आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आता घटनेचं पुढचं कलम आहे, मूलभूत हक्कांमधलं पुढचं कलम आहे कलम 22. कलम 22 कशा संबंधी आहे, तर अटक आणि स्थानबद्धता यापासून जे काही संरक्षण आहे त्या संबंधी हे कलम आहे. कलम 22 कशा संबंधी आहे, तर अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण. आता स्थानबद्धता ही 2 प्रकारची असते. जी घटनेने कलम 22 मध्ये स्थानबद्धता सांगितलेली आहे ती 2 प्रकारची आहे. एक म्हणजे शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता, जी तुम्हाला इथे पाहायला मिळते, आणि दुसरी म्हणजे आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. म्हणजे अशी स्थानबद्धता की एखादा गुन्हा घडू नये म्हणून त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही स्थानबद्धता केली जाते, म्हणून हिला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणतात. आणि शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीला जर स्थानबद्ध केलं जात असेल एखाद्या ठिकाणावरती, तर त्याला काय म्हणायचं, तर शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता असणार आहे. म्हणजे प्युनिटेटिव्ह डिटेन्शन आणि हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर अर्थ मी सांगून झालाय तुम्हाला. त्यानंतर हक्क काय आहे, तर शिक्षा म्हणून जी काही स्थानबद्धता केलेली असते ना आपल्याला, त्यामध्ये आपल्याला काही एखाद्या व्यक्तीला जर शिक्षा म्हणून स्थानबद्ध करण्यात आलं असेल, ठीक आहे, शिक्षा म्हणून स्थानबद्ध करण्यात आलंय, आणि अशा वेळेस त्या व्यक्तीला त्याच्या अटकेची कारणे जाणून घेण्याचा हक्क असतो. त्यानंतर त्या व्यक्तीला त्या एखाद्या वकिलाचा अधिकार असतो. म्हणजे वकील पत्र त्याला कोणाकडे तरी देता येईल किंवा वकिलाचा सल्ला सुद्धा घेता येईल. आणि अशा व्यक्तीला 24 तासांच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, की दंडाधिकाऱ्यासमोर हजर करायचं आहे. आणि हे तिन्ही हक्क कोणाला प्राप्त आहेत, तर शिक्षा म्हणून ज्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे अशा व्यक्तीला हे तिन्ही हक्क प्राप्त होतात. आता जर हे 24 तास जर उलटून गेलेत ना, तर ह्या 24 तासाच्या कालावधीनंतर अधिक काळ दंडाधिकाऱ्यांना प्राधिकृत केल्याशिवाय काय करता येणार नाही, तर त्याला तुरुंगात स्थानबद्ध करता येणार नाही. हे लक्षात ठेवा. स्थानबद्ध करता येणार नाही जर तो 24 तासांपेक्षा अधिक कालावधीकरिता दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केलेले नसेल, तर त्याला 24 तासापेक्षा जर त्याला जास्त प्राधिकृत केलेलं नाहीये आणि त्याला सोडायचंय, तर अशा वेळेस काय त्याला स्थानबद्ध करून ठेवता येणार नाही. अशा पद्धतीचं हे शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता असते. आता प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे भविष्यात एखादा गुन्हा घडण्यापासून जर आपल्याला थांबवायचा असेल, तर आपण म्हणजे प्रशासन काय करतं, तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हे काय वापरतं, याचा वापर करून एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधित करू शकतात. ठीक आहे. तरतूद काय, हा कायदा नागरिकांसह परकीयांनाही लागू आहे, केवळ संशयाच्या आधारावर. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे आपलं लेक्चर होतं. म्हणजे यातलं फक्त हे
कलम एक 22 या पहिल्या पार्टमध्ये आहे. आता आपण दुसऱ्या पार्टकडे जाऊया आणि आपला दुसरा पार्ट कशा संबंधी आहे ते बघूया. आपला दुसरा पार्ट घेऊया आपण. हा असणार आहे आपला पार्ट 2. ठीक आहे. आता आपण आलो आहे आपल्या मुख्य पार्ट 2 कडे. पार्ट 2. पार्ट 2. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय बघितलंय? कलम 22 पर्यंत आपली बघून झाली. ठीक आहे. मला तुम्हाला काल 22 पर्यंत पण सांगायचं होतं. मात्र व्हिडिओ अतिशय मोठा बनत असल्यामुळे मी ते इग्नोर करून त्यामध्ये फक्त 21 ए पर्यंत तुम्हाला सांगितलं आणि आता मी तुम्हाला 22वी कलम क्लिअर करून दिली. आता याच्या पुढे इथे काय आहे तर 22च्या काही तरतुदी आहेत आणि पुढे 35 पर्यंत आपण बघणार आहोत. ठीक आहे. हे पार्ट 2 असणार आहे. चला. तर कलम 22 आपण बघत होतो, आत्ताच बघितले आपण. अटक आणि बद्धतेपासून संरक्षणासंबंधी ही कलम आहे. 2 पद्धतीची स्थानबद्धता आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आहे आणि एक आहे शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता. शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता, त्याचे हक्क कोणत्या कोणत्या पद्धतीचे आहेत ते बघितले आपण. काय आहे, एखाद्या व्यक्तीला त्याला का बरं शिक्षा झालेली आहे किंवा स्थानबद्ध का करण्यात आलेलं आहे, त्याची कारणे स्पष्ट करायची आहे. त्यानंतर अशा व्यक्तीला त्याच्या पसंतीचा जो काही वकील असणार आहे, त्याचा सल्ला घेण्याचा अधिकार असणार आहे. 24 तासाच्या आत त्याला काय करायचं आहे, की न्यायदंडाधिकाऱ्याकडे उपस्थित करायचं आहे आणि न्यायदंडाधिकाऱ्याने समजा 24 तासाच्या आत अशा व्यक्तीची सुटका करून देण्याकरिता सांगितले असेल, तर अशा व्यक्तीला आपल्या ताब्यात ठेवायचं नाही, स्थानबद्ध करून ठेवायचं नाही, त्याला सोडून द्यायचं. ठीक आहे. अशा पद्धतीचे हे 4 अधिकार आहेत. त्यानंतर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आपण बघितली, की प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे गुन्ह्यापासून एखाद्या व्यक्तीला जर एखादा व्यक्ती समजा समाजात राहिला, तर त्याच्यामुळे काय होईल, की समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि काहीतरी एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, की ज्यामध्ये गुन्हा घडू शकतो. तर अशा वेळेस एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता करण्यात येते आणि त्या गुन्ह्यापासून आळा घालता येतो. ठीक आहे. तर ही कमाल कालावधी याचा आहे 3 महिन्यांचा. ठीक आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 ने 2 महिने कालावधी केला. 3 महिन्यांवरून 2 महिने केला. मात्र हा अद्याप सुद्धा लागू झालेला नाहीये. म्हणून तुम्हाला जेव्हा केव्हा आयोग प्रश्न विचारेल, की प्रतिबंधात्मक स्थानबद्धता मॅक्सिमम किती कालावधीकरिता राहते, म्हणजे इथे कमाल कालावधी सांगितलेला आहे, ते म्हणजे 3 महिने. 3 महिनेच उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. आणि सल्लागार मंडळाची याला मान्यता आवश्यक आहे. सामान्य अटक, त्यामध्ये कारणे कळविणे, वकिलाचा सल्ला 24 तास हे तुम्हाला आत्ताच सांगून झालेलं आहे. आता यामध्ये अपवाद सुद्धा आहे, की शत्रुदेशीय जर व्यक्ती असेल आणि प्रतिबंधात्मक कायद्याखालील त्या व्यक्तीला हे जे हक्क आपण सांगितलेले आहे, माफ करा, हे नाही, इकडले काही हक्क असतील, ते हक्क त्याला मिळणार नाही. त्यानंतर संसदेचे वेगवेगळे आता हे प्रतिबंधात्मक कायदे आहेत, जे वारंवार आलेले आहेत. ठीक आहे. याच्यावरती आयोग तुम्हाला जोड्या लावायचा प्रश्न विचारत असतो. म्हणून हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे. PDA 1950 चा म्हणजे प्रतिबंधात्मक, काय म्हणता येईल त्याला, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट होता 1950 चा. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटीज ऍक्ट म्हणजे मिसा, तर तो आहे 1971 चा. कॉफेपोसा लक्षात ठेवा 1974 चा. नासा, नासा म्हणजे काय आहे तर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट जो आहे तो 1980 चा आहे. टाडा, टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज जे काही आहे त्याच्या संबंधी 1985 चा कायदा आहे. त्यानंतर पोटा ऍक्ट आहे. ठीक आहे. प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट आहे 2002 चा. हे सर्व कायदे सध्या काय झालेले आहे, ॲबॉलिश झालेले आहे, रद्द झालेले आहे. मात्र हे अस्तित्वात होते आधी, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. तर याच्यावरती जोड्या लावायचा प्रश्न बनतो आहे आणि तो प्रश्न तुम्हाला सुटला पाहिजे म्हणून PDA दिसला 1950, मिसा दिसला 1971, हे तुम्हाला अशा लक्षात ठेवायच्या आहेत. आता मिसा भारती म्हणून तुम्ही एक नाव ऐकलं असेल.
लालू प्रसाद यादव यांच्या कन्या होत्या त्या. म्हणजे आहेत. ठीक आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आहेत मीसा भारती. तर त्यांना मीसा हे नाव जे दिलेले आहे ना, तर या कायद्याच्या ह्या ॲब्रिव्हिएशन वरून त्यांना मीसा असे नाव दिलेले आहे. ॲक्चुअल नाव काय आहे? मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटीज ॲक्ट. ओके. तर तो 1971 चा आहे. त्यानंतर कॉफेपोसा, नासा, टाडा, पोटा एवढे लक्षात ठेवा. पुढची कलम घेऊया आपण. आता आपला इथून कोणतं सुरू होणार आहे? तर शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क. आता ह्यामध्ये दोनच कलमे आहेत. कोणती? 23 आणि 24 या दोन कलमांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर कलम 23 कडे जाऊया आपण. कलम 23 काय आहे? तर माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यास म्हणे. म्हणजे फोर्स्ड लेबर. वेठबिगारी म्हणजे फोर्स्ड लेबर. एखाद्याकडे वेठबिगार म्हणून काम करत असेल एखादा व्यक्ती, तर अशा पद्धतीने वेठबिगारी करता येणार नाही. ठीक आहे. अपव्यापार माणसांचा करता येणार नाही. अपव्यापार म्हणजे कसं? एखाद्या माणसाची ट्रॅफिकिंग करता येणार नाही. इकडनं तिकडे माणसांना हलवणे, त्यांचं काय म्हणजे माणसांना विक्री करणे त्यांची, अशा पद्धतीचे कोणतेही अपव्यापार करता येणार नाही. खरेदी विक्री करता येणार नाही. देवदासी प्रथांना बंदी असणार आहे. गुलामगिरी, बिगार म्हणून बिनामोबदला काम करून घेणे एखाद्याकडनं, म्हणजेच वेठबिगारी करून घेता येणार नाही. असं आपल्या भारताच्या जे काही घटनेने कलम 23 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? मूलभूत हक्क दिलेला आहे. तर याला एक अपवाद आहे. कलम 23 ला एक अपवाद आहे. आणि तो अपवाद आहे की जर राज्य संस्था सार्वजनिक प्रयोजनार्थ एखाद्या अनिवार्य लष्करी सेवेची सक्ती करू शकते. सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिवार्य लष्करी सेवा, हे लक्षात ठेवा. लष्करी सेवा ही काय असणार आहे? अपवाद असणार आहे. कोण करू शकते असा? राज्य संस्था. ठीक आहे. राज्य संस्थेची व्याख्या आपण 12 मध्ये बघितली. त्यानंतर आहे कलम 24. कलम 24 मध्ये काय आहे? तर बालकांना कामाला ठेवण्यास मनाई आहे. म्हणजे 14 वर्षाखालील. इथे किती वर्षाखालील आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. 24 आहे. ठीक आहे. 24 वरून 14 पण लक्षात राहील आपल्या. ठीक आहे. 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या कामासाठी ठेवता येणार नाही. आता धोक्याच्या कामासाठी ठेवता येणार नाही याचा अर्थ असा होतो का की फक्त धोक्याच्याच कामासाठी ठेवता येणार नाही, अन्य कामासाठी ठेवता येईल का? मग नाही, तसं पण नाहीये. ठीक आहे. यावरून धोकादायक नसलेल्या कामावर बालकास लावण्यास प्रतिबंध नाहीये. मात्र वेगवेगळे जे काही बाल कामगार कायदे आहेत त्या अन्वये अशा बालकांना कामावरती ठेवता येत नाही. हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. कलम 23 झालं आपलं. कलम 24 झालं. शोषणाविरुद्धचा कलम इथे संपत आहे आपला. त्यानंतरचा आहे नेक्स्ट पार्ट, तो म्हणजे कलम 25 ते 28 दरम्यानचा. 25 ते 28 दरम्यानचा. तर 25 ते 28 दरम्यान कोणती कलमे आहेत? तर धर्म स्वातंत्र्याची. धर्म स्वातंत्र्याचा हक्क आज एक जो काही तुम्हाला देण्यात आलेला आहे तो 25 ते 28 दरम्यान देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यातली आपण कलम 25 बघतो आहे की सदसद विवेक बुद्धीचे आणि धर्माच्या आचरणाचे स्वातंत्र्य. ठीक आहे. म्हणजे सदसद विवेक बुद्धीने एखादा व्यक्ती ईश्वराशी संबंधांना आकार देण्याचे स्वातंत्र्य आहे. ठीक आहे. म्हणजे सदसद विवेक बुद्धीने काय करता येईल? आपल्याला आवडेल त्या पद्धतीने देवाशी असलेल्या आपल्या संबंधांना आकार द्यायचा काम करता येतं. म्हणजे सदसद विवेक बुद्धीचा वापर करून. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य. म्हणजे धार्मिक विश्वास आणि श्रद्धा ज्या काही आहे त्या खुलेपणाने आणि मुक्तपणाने प्रकट करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला कुठे दिलेलं आहे? तर प्रकटीकरणाच्या स्वातंत्र्यामध्ये, म्हणजेच कलम 25 मध्ये दिलेल्या सदसद विवेक बुद्धीच्या आणि धर्माच्या आचरणासंबंधीची जी काही स्वातंत्र्य आहेत त्या स्वातंत्र्यामध्ये.
त्यानंतर आचरणाचं स्वातंत्र्य. तर आचरणाचे स्वातंत्र्य म्हणजे काय आहे, तर हे आहे प्रिन्सिपल ऑफ प्रॅक्टिस. प्रॅक्टिस सांगितलंय. ठीक आहे. मग प्रॅक्टिस कशाची, की उपासना करणे, पूजा करणे, विधी करणे, त्यानंतर संस्कार करणे वेगवेगळे, त्यानंतर सण इत्यादींच्या आचरणाचे तसेच श्रद्धा व आदर्शांचे प्रदर्शन करण्याचे काय आहे, स्वातंत्र्य असणार आहे. संस्कार पण सण साजरे करणे हे सगळे कशामध्ये येणार, तर प्रॅक्टिसेस म्हणजे आचरणामध्ये येईल. त्यानंतर आहे प्रचार करण्याचं स्वातंत्र्य, प्रोपॅगेट करायचं. ठीक आहे. तर प्रचार करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा या सत्सद विवेक बुद्धीच्या आणि धर्माच्या आचरणाच्या स्वातंत्र्याअंतर्गत येतं, म्हणजेच कलम 25 अंतर्गत येतं. की सक्ती मग आता प्रचार करायचा आहे तुम्हाला, स्वधर्माचा जो काही प्रचार असतो ना, प्रचार, तो जेव्हा स्वधर्माचा एखादा व्यक्ती प्रचार करत असेल किंवा स्वतःच्या धार्मिक श्रद्धांचा प्रचार करत असेल, धार्मिक तत्वांना स्पष्ट करून एखाद्या दुसऱ्या व्यक्तींना तो सांगत असेल, असा सर्व करण्याचा त्याला अधिकार आहे. मात्र एखाद्या व्यक्तीला सक्तीने धर्मांतरण करून घेण्याचा हक्क यामध्ये समाविष्ट नाही. एखाद्या व्यक्तीला तुम्ही असं म्हणणार नाही, की तू आता आमच्या ह्या धर्मात ये, असं सक्ती करता येत नाही. म्हणजे प्रचार करता येतो तुम्हाला स्वतःच्या धर्माचा, आचरण करता येतं, प्रकटीकरण करता येतं आणि सत्सद विवेक बुद्धीने तुम्हाला एखाद्या धर्माचं स्वातंत्र्य आहे. मात्र प्रचार करताना तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सक्तीने एखाद्याचं धर्मांतरण करून त्याला आपल्या धर्मामध्ये किंवा अन्य एखाद्या धर्मामध्ये कन्व्हर्ट करता येत नाही. ठीक आहे. आता ह्या कलम 25 ला काही अपवाद आहेत का? हो, आपण आतापर्यंत काही कलम जी काही बघितली त्यामध्ये वेगवेगळे अपवाद बघितले. मग 25 ला सुद्धा अपवाद आहे का? कोणता अपवाद आहे, तर सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्ता तसेच आरोग्य या घटकांवरून त्याच्यावरती अपवाद आहे. म्हणजे हे जे घटक, जर ह्या घटकांचं उल्लंघन होत असेल तर राज्य संस्था त्यावरती काय करू शकते, निर्बंध आणू शकते. म्हणजे ह्या तुमच्या कलम 25 अंतर्गत देण्यात आलेल्या मूलभूत हक्कांवरती. आता कलम 25 जे आहे ना राज्यघटनेमध्ये, त्याच्या मूळ कलमाच्या खाली ना 2 टीप दिलेले आहेत. टीप म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल, 2 स्पष्टीकरणे दिलेली आहे, एक्सप्लेनेशन. तर ह्या ज्या स्पष्टीकरण, एक काय आहे, तर शिखांना कृपान बाळगण्याचा हक्क आहे, म्हणजे तो सुद्धा धर्माच्या आचरणाच्या हक्कामध्ये येईल. आणि हिंदू या शब्दामध्ये फक्त हा हिंदू या शब्दामध्ये फक्त हिंदू या धर्मापुरता तो मर्यादित नसून त्यामध्ये शीख, जैन आणि बौद्ध या धर्माचा देखील समावेश होतो. त्यानंतर आहे आपलं घटनेचं कलम 26. आता आपण 25 पर्यंत झालेलं आहे आपलं. तर 26 मध्ये काय आहे, तर धार्मिक व्यवहारांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. धार्मिक व्यवहारांचे स्वातंत्र्य म्हणजे जे काही हे बघा, तुम्हाला ना एक गोष्ट आयोग विचारेल प्रश्न हा. ठीक आहे. 25 आणि 26. तर 25 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर 25 मध्ये तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. आणि 26 मध्ये जे काही हक्क दिलेले आहे ते सामुदायिक हक्क आहेत. म्हणजे तुमचे वैयक्तिक हक्क नाहीयेत, तर ते सामुदायिक हक्क कोणते आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. तर ते हक्क आहे, या धार्मिक स्वातंत्र्याचे संप्रदायाचे निकष काय आहेत, तर ठीक आहे, निकष कोणते आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे निर्णय आहेत आणि या निर्णयांच्या आधारे व्यक्तींचा समूह असला पाहिजे, समान आध्यात्मिक विश्वास असला पाहिजे सर्वांचा, सामायिक संघटना असली पाहिजे, स्पष्ट भिन्नत्वदर्शक नाव असलं पाहिजे. ठीक आहे. आणि ह्या सर्व गोष्टींची पूर्तता करणारा जो काही घटक असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, तर संप्रदाय म्हणू शकतो. तर ह्यामध्ये उदाहरणार्थ रामकृष्ण मिशन हा काय आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये तर धार्मिक संप्रदाय आहे. मात्र अरबिंदो सोसायटी हा धार्मिक संप्रदाय नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. तर धार्मिक व्यवहारांची व्यवस्था करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला कलम 26 अन्वये देण्यात आलेलं आहे. त्यामधला अपवाद लक्षात ठेवा. आणि कशाला, रामकृष्ण मिशनला काय म्हटलं आहे, तर धार्मिक संप्रदाय म्हटलं आहे आणि अरबिंदो सोसायटीला धार्मिक संप्रदाय म्हणता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. ठीक आहे. इथे कलम आपलं 26 समाप्त होत आहे.
त्यानंतरचं कलम आहे कलम 27. तर कलम 27 कशा संबंधी आहे, तर धार्मिक संवर्धनासाठी कर घेणे किंवा कर न देणे किंवा घेणे या दोन्हींसाठीच आहे. म्हणजे विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याची सक्ती केली जाणार नाही. हा मुळात हक्क आहे तुम्हाला. ठीक आहे. राज्याचा पैसा कोणत्याही एका धर्माच्यासाठी वापरता येणार नाही. म्हणजे राज्याने जर कर गोळा केला आणि कर किंवा बाकी कोणत्याही गोष्टीने जर पैसा गोळा झाला राज्याकडे, तर तो एखाद्या कोणत्याही धर्माकरिता वापरता येणार नाही. फक्त एका विशिष्ट धर्माकरिता वापरता येणार नाही ॲक्चुअली, मात्र तुम्हाला तो सर्व धर्माच्या चांगल्या कामांसाठी तो वापरला जाऊ शकतो. सर्व धर्मांमध्ये समान पद्धतीने जर वाटप करून राज्य तसा पैसा वापरत असेल, तर तशा वापराला मनाई नाहीये. मात्र एखाद्या विशिष्ट धर्माच्या उद्धारासाठी किंवा संवर्धनासाठी असा पैसा वापरता येणार नाही. ठीक आहे. आणि कर जो काही आहे, तो विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याची सक्ती करता येणार नाही. मात्र शुल्क आकारता येते. हे लक्षात ठेवा. शुल्क आकारता येते, कर आकारता येत नाही. हा तुम्हाला इथे प्रश्न असणार आहे. कर आणि शुल्क या 2 गोष्टीवरती. शुल्क आकारता येते का? हो. कर आकारता येते का? नाही. असं राहील उत्तर तुमचं. पुढचं आपलं कलम आहे कलम 28. कलम 28 कशा संबंधी आहे? तर शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण. आपण 25 ते 28 ही कलमे बघत आहोत आणि 25 ते 28 दरम्यान तुम्हाला कशाचा हक्क आहे? तर धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. आपण त्यातली आता 28वी कलम बघतो आहे. कलम 28 काय आहे? शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणासंबंधी. तर संस्थांचे वेगवेगळे प्रकार पडतात. तुम्हाला माहिती आहे किती पद्धतीच्या संस्था आहेत? तर संस्था जनरली बऱ्याच पद्धतीच्या असतील, पण आपण इथे अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला 4 पद्धतीच्या आहेत. कोणत्या आहे? पूर्णतः राज्याच्या पैशातून जर चालणारी एखादी संस्था असेल. मला सांगा, राज्याला जर आपण आता या स्लाइडमध्ये काय म्हटलं, की धार्मिक संवर्धनाच्या साठी कर वगैरे घेता येणार नाही आणि राज्याचा जो काही पैसा असणार आहे, तो एखाद्या विशिष्ट धर्मासाठी वापरता येणार नाही. मग मला सांगा, जर राज्याद्वारे जर राज्याकडनं जर त्यांच्या पैशातून जर एखादी संस्था, धार्मिक संस्था कार्यरत असेल, तर अशा धार्मिक संस्थेला धार्मिक शिक्षण देता येईल का? तर इथे ऑब्व्हियसली उत्तर काय राहणार आहे? नाही. अशा पद्धतीचं धार्मिक काय करता येणार नाही? शिक्षण देता येणार नाही. त्यानंतर आहे प्रशासकीय पण ट्रस्टने स्थापन केलेलं जर असेल, तर ते शिक्षण, धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकते. त्यानंतर राज्याची मान्यता आज प्राप्त असेल, तर ऐच्छिक पद्धतीने द्यायचं की नाही द्यायचं, ते काय करेल? संस्था ठरवेल. त्यानंतर राज्याकडून सहाय्य म्हणजे ते मान्यता असो, मान्यतामध्ये काय आहे? पैसे मिळणार नाही, तर सहाय्यामध्ये पैसे मिळतात राज्याकडनं. मग अशा वेळेस काय? ऐच्छिक स्वरूपात आहे. ठीक आहे. पूर्णतः राज्याद्वारे जर असेल स्थापित, तर त्याच्यामध्ये पूर्णतः प्रतिबंध आहे. इतर ठिकाणी ऐच्छिक स्वरूपात तुम्ही उत्तर सांगू शकता. ही अत्यंत महत्त्वाची कलम आहे आणि ह्याच गोष्टीवरती एकदा PYQ येऊन गेलेला आहे. PYQ आलेला आहे यावरती लक्षात घ्या. त्यानंतर आहे कलम 29. कलम 29 कशा संबंधी आहे? तर अल्पसंख्याकाचे काय आहे? हित संरक्षणासंबंधी आहे. अल्पसंख्याक वर्गाचे हित संबंध. याचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार लक्षात घ्या तुम्ही. इथे संख्यांक नाहीये बरं. आपण जनरली म्हणतो ना, तर संख्यांक हा शब्द म्हणतो. ठीक आहे. पुढे तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये याचा वापर होईल. अल्पसंख्याक असं नाहीये. अल्पसंख्याक. ठीक आहे. असा शब्द आहे तो. तर त्यांच्या हित संरक्षणासंबंधी हे कलम आहे. तर काय आहे 29 मध्ये? तर अल्पसंख्याक वर्गाला जे काही आहे, तर भारताच्या राज्य क्षेत्रात राहणारा कोणताही जर गट असेल, तर त्या गटाला भाषा, लिपी आणि संस्कृती ह्या 3 बाबींच्या जतन करण्यासंबंधीचा हक्क असेल. भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचा हक्क असेल आणि हे 2 हक्क जे आपण 29 आणि 30 जी कलम बघतो आहे, ती दोन्ही कलमे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांमध्ये येतात. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांमध्ये येतात. तर भारतामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकांच्या गटाला स्वतःची वेगळी भाषा असेल, त्यानंतर लिपी असेल किंवा संस्कृती असेल, या सर्वांचे काय करता येईल? जतन करता येईल. कोणाला? भारतात राहणाऱ्या व्यक्तींच्या, नागरिकांच्या गटाला.
आणि भारतामध्ये अशा किती पद्धतीचे अल्पसंख्याक आहेत? हा एक प्रश्न येईल. तर 2 पद्धतीचे आहे. एक आहे भाषिक अल्पसंख्याक, धार्मिक लिहून घेतो आधी, त्यानंतर आहे भाषिक. अशा 2 पद्धतीचे अल्पसंख्याक आहेत. ठीक आहे. भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक. असं लक्षात ठेवा. का बरं? तर तुम्हाला याच्यावरती PYQ दिसेल. अल्पसंख्याक किती पद्धतीचे आहे? 2 पद्धतीचे. एक धार्मिक आणि एक भाषिक अल्पसंख्याक. आता कलम 29 मध्ये जे काही हक्क दिलेले आहेत तुम्हाला, ते फक्त आणि फक्त अल्पसंख्याक यांच्यासाठी नाहीये, तर नागरिकांच्या गटासाठी म्हणजे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या दोघांकरिता हे हक्क आहे. मात्र जे कलम 30 अन्वये जे आपण पुढे बघणार आहोत, ते फक्त आणि फक्त अल्पसंख्याक वर्गांसाठी आहे. तर ते काय आहे? तर कलम 30 मध्ये काय सांगितलंय की अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क यामध्ये सांगितलेला आहे. तर 3 पद्धतीच्या शैक्षणिक संस्था असणार आहे की मान्यता आणि सहाय्य मिळणाऱ्या, त्यानंतर फक्त मान्यता असणाऱ्या आणि सहाय्य नसणाऱ्या, त्यानंतर मान्यता आणि सहाय्य दोन्ही नसणाऱ्या, अशा पद्धतीच्या शैक्षणिक ज्या काही संस्था असणार आहे ते स्थापन करण्याचा हक्क कोणत्या कलमान्वये दिलेला आहे? कलम 30 अन्वये. आणि हा जो हक्क आहे तो फक्त आणि फक्त अल्पसंख्याक वर्गांसाठी दिलेला आहे. कलम 29 अन्वये जो काही हक्क दिलेला आहे हित संरक्षणाचा, तो अल्पसंख्याकांबरोबर बहुसंख्याकांना देखील आहे. आता एक विशेष बाब सांगतोय तुम्हाला, याच्यावरती PYQ आहे बरं. ठीक आहे. आणि पुन्हा येईल PYQ. काय आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी ह्या शब्दाची कुठेही व्याख्या केलेली नाहीये. ठीक आहे. कोणत्याही पद्धतीची याची व्याख्या तुम्हाला आढळणार नाही. कलम 30 मध्ये केवळ धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना संरक्षण दिलेले आहे. अल्पसंख्याक म्हणजे मी तुम्हाला सांगितले इथे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक आहे, त्यांनाच केवळ काय दिलेलं आहे? संरक्षण दिलेलं आहे. 44वी घटना दुरुस्ती 1900 कधीची? 78ची. तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की संपत्तीचा हक्क रद्द करण्यात आला, पण अल्पसंख्याक संस्थांच्या काय आहे? मालमत्ता संपादनाबाबत नुकसान भरपाईची तरतूद कायम आहे. ठीक आहे. कलम किती आहे? 30(1)(a) मध्ये दिलं. त्यानंतर अत्यंत महत्वाचं कलम आहे हे. अत्यंत महत्वाचं कलम. जो काही आपण आतापर्यंत ढाचा शिकलो आहे. कुठून आपण शिकलोय बघा. 12 बघितली होती आपण, त्यामध्ये काय राज्यसंस्थेची व्याख्या. त्यानंतर 13 मूलभूत हक्कांचे विसंगत कायदे कलमे होती, ती कायदे होते यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर कलम 14 ते 18 दरम्यान आपण काय बघितलं आहे? समानतेचा हक्क बघितला. त्यानंतर कलम 19, 22, 20, कलम 19, 20, 21, 21(a) यामध्ये काय बघितलं आहे आपण? स्वातंत्र्याचा हक्क बघितलेला होता. त्यानंतर आपण 22 पर्यंत बघितलंय. त्यानंतर 23 आणि 24 काय आहे? शोषणाविरोधीचा हक्क. त्यानंतर 25 ते 28 आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क बघितलाय. त्यानंतर 29 आणि 30 कशा संबंधी आहे? 29-30 आत्ताच घेतलंय ना आपण. 29 आणि 30 आहे अल्पसंख्याकांकरिता, म्हणजेच कशाकरिता आहे? सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांचा हा ढाचा असणार आहे. त्यानंतर कलम 31 आपण अजून घेतलेला नाही. आता आपण आलो आहे कलम 32 वरती. ठीक आहे. तर कलम 32 हा सेपरेट वर्ग आहे. याच्यामध्ये फक्त एकच कलम आहे, ते म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. अत्यंत महत्वाचं कलम आहे हे. आणि याच्याने काय करता येतं आपल्याला? तर थेट मूलभूत हक्कांचा जे काही भाग 3 मध्ये संविधानाच्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये जे काही आपल्याला मूलभूत हक्क दिले आहे, या हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर तुम्हाला थेट सर्वोच्च न्यायालयात कलम 32 अन्वये काय करता येईल? मूलभूत हक्कांसाठीच्या जे काही उल्लंघन झालं असेल त्याच्यासाठी उपाययोजना मागता येईल आणि सर्वोच्च न्यायालयाला अशी उपाययोजना तुम्हाला देणे बंधनकारक असेल. कलम 32 शिवाय ही घटना व्यर्थ ठरेल. हे कलम घटनेचा खरा आत्मा असून तिचे हृदय आहे, अशा पद्धतीचं विधान BR आंबेडकर यांनी केलेलं आहे. आयोग तुम्हाला एखादं विधान हेच विधान टाकून देईल आणि हे खाली 4 ऑप्शन देईल, 4 वेगवेगळ्या व्यक्तींचं,
उत्तर काय असणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विधान केलेलं होतं. कशासंबंधी? कलम 32 संबंधी. आत्मा. ठीक आहे. हा हा प्रश्न जो आहे ना, तो दोनदा आलाय. दोनदा मला पूर्वपरीक्षेला हा प्रश्न दिसला आहे, की कलम 32 ला आत्मा म्हणून कोणी संबोधलंय? तर बी. आर. आंबेडकर यांनी संबोधलेलं आहे. किंवा कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलाय? तर त्याचं उत्तर सुद्धा काय असणार आहे? कलम 32. आता कलम 32 प्रमाणेच आणखी एक हक्क आहे. तो म्हणजे कलम 226 चा. म्हणजे कलम 226 अंतर्गत सुद्धा तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये, इथे काय होतं? सर्वोच्च न्यायालयात. इथे काय आहे? उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला मूलभूत हक्क असो किंवा इतर कायदेशीर हक्क असो, या दोन्हींच्या उल्लंघनासाठी तुम्हाला थेट उच्च न्यायालयात काय करता येईल? दाद मागता येणार आहे. आता बघा, सर्वोच्च न्यायालयात आपण दाद मागताना केवळ मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठी दाद मागितली. मात्र कलम 226 अन्वये जे काही उच्च न्यायालयात आपण दाद मागतो आहे, तो मूलभूत हक्क प्लस काय केलेला आहे? इतर कायदेशीर हक्क यांच्या काय आहे? उल्लंघनासंबंधी किंवा हे जे हक्क आहे तुमच्याकडनं कोणी हिरावून घेतले असतील, तर तुम्हाला उच्च न्यायालयात दाद मागता येते. म्हणजे हा जो आहे, हा जो घटक आहे तो व्यापक अधिकार तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे, असा प्रश्न आयोग विचारतो. बघा, लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचे जे काही अधिकार प्राप्त करून देण्याचं जे काही असणार आहे, ते अधिक व्यापक असणार आहे. अधिकार म्हणजे उच्च न्यायालयाचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारापेक्षा अधिक व्यापक आहे. मूलभूत हक्क हे केवळ कागदावर नाही, तर 32 मुळे ते वास्तव्य बनले. का बरं वास्तव्य बनले? कारण जे काही मूलभूत हक्क आहे आपल्याला 12 ते 35 दरम्यान, ते आपल्याला उपभोगण्याकरिता कलम 32 मध्ये काय सांगितलेलं आहे? घटनात्मक उपाययोजनेचा हक्क दिलेला आहे. म्हणजे हा आपल्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन होत असेल, तर तुम्हाला थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येईल. आणि कलम 32 अन्वये जे दिलेलं आहे, तेच फक्त मूलभूत हक्क आहे. कलम 226 अन्वये जे काही मिळालं आहे, ते तो आपला काय आहे? मूलभूत हक्क नसणार आहे. कारण हा आपल्या 12 ते 35च्या दरम्यानची कलम नाहीये ही. म्हणजे हे मूलभूत हक्क आहे का? नाही. ठीक आहे. तर आता इथून पुढे जे काही रीट आहे, त्यानंतर मूलभूत हक्कांना काही अपवाद आहेत. ठीक आहे. हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला अत्यंत शॉर्ट पद्धतीने समजावून सांगेल. इथे आपण लेक्चर थांबवूया. ठीक आहे. धन्यवाद. तुम्हाला जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा तुमच्या मित्रांना. धन्यवाद.